नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे. कोणकोणत्या महिलांना हा एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओत आपण लाडक्या बहिणीचा जो मे आणि जूनचा जो हप्ता आहे, आता हा हप्ता नेमका कधी येऊ शकतो याबद्दल हा व्हिडिओ आहे. आणि या आजच्या व्हिडिओत आपण त्या हप्त्याबद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचे जो एप्रिलचा हप्ता आहे हा बऱ्याच महिलांना आलेला आहे. आणि हा जो एप्रिलचा हप्ता आहे हा काही जणांना 1500 रुपये, तर काहींना 500 रुपये, तर काहींना 3000 रुपये आलेला आहे. मित्रांनो, मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, लाडक्या बहिणींनी मला कमेंट करून सांगायचे कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 आलेत, कोणाला 500 आलेत व कोणाला 3000 रुपये आलेले आहे. मित्रांनो बघा, मला तुम्ही जेव्हा कमेंट करून सांगता तेव्हा आपल्याला माहिती कळते की कोणत्या बहिणींना पैसे यायचे आहे व कोणाला किती पैसे आलेले आहे. यावरून मी तुम्हाला मग सांगेल की तुम्हाला पुढचे पैसे हे कधी मिळू शकते. तर कृपया करून कमेंट करून मला नक्की तुम्ही कळवा. मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीचा जो हा हप्ता आहे एप्रिलचा हा उशिरा आला व हा हप्ता कमी जास्त प्रमाणात आलेला आहे. बघा, कमी जास्त प्रमाणात आला म्हणजे कसं, काहींना हा हप्ता 1500चा आलेला आहे. हा 1500 हप्ता काही लाडक्या बहिणींना एका महिन्याचा आलेला आहे. तर काहींना हा हप्ता 500 रुपये आलेला आहे. तर 500 रुपये का आला, कारण जे लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत होती किंवा जे लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना इथे लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये देण्यात येणार आहे. आणि जे कुठलाच फायदा घेत नाही व जे नमो शेतकरी योजनेतसुद्धा नाही त्यांना इथे 1500 रुपये देण्यात आलेले आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला किती आलेले आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण इथे आपण पूर्ण माहिती बघत असतो आणि डिटेलमध्ये पूर्ण माहिती सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगत असतो. आणि प्रत्येक टॉपिकवर आपण सविस्तर इथे माहिती बघतो. चॅनलला नक्की म्हणून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणून आपण प्रत्येक जेव्हा व्हिडिओ आणू नवीन तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळेल. चला आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. बघा, मुख्यमंत्रीची लाडकी बहीण योजना आहे, यात महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येत असते. मित्रांनो बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे ही महिला व विकास विभाग चालवत असते. बघा, आता या विभागाकडून आत्तापर्यंत या योजनेची 9 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झालेली आहे. 9 हप्त्याची रक्कम जमा झाली व आता एप्रिलचा 10वा हप्ता आलेला आहे. असे टोटल 10वा हप्ता इथे जमा झालेला आहे एप्रिल महिन्याचा. म्हणजे टोटल इथे आत्तापर्यंत 10 हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहे. रक्कम महिलांच्या खात्यात जमा झालेली आहे. पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले आहेत. व महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत ते 2,47,00,000 आहेत. मित्रांनो बघा, 2,47,00,000 बहिण्या आहेत ज्यांच्या खात्यात आता एप्रिलचा महिना हा जमा करण्यात आला व पुढचा महिनासुद्धा येणार आहे. मित्रांनो बघा, त्यांना एप्रिलचा महिना हा दिला गेलेला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटीच म्हणजे बघा मेमध्ये हा त्यांना पैसा आलेला आहे. बघा, कोणत्या बहिणींना 3 तारखेला आला, 3 मे रोजी बऱ्याच जणांना हा एप्रिलचा हप्ता आला. आणि काहींना जर आला नसेल तर त्याने मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपण त्यांना लवकरच तो हप्ता पाठवूया. मित्रांनो बघा, यावर लाडकी बहीण योजनेवर काही जणांनी टीका केलेली आहे व काहींनी यावर आपले मत मांडलेले आहे, ते आपण इथे बघून घ्या. बघा, उपमुख्यमंत्री पवार यांनी सामाजिक न्याय खात्यात 410 कोटींची निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने आपल्या खात्याला करण्यासारखे काही उरलेच नाही. मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेत 410 कोटीची निधी ही आपल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी सामाजिक न्याय खात्यात वळवलेली आहे. त्यामुळे बघा, निधी इथे कुठलीच कमी पडणार नाही, मग कुठलाच इथे लाडकी बहीणचा हप्ता मिळणार नाही असं नाही आहे. मित्रांनो बघा, लाडकी बहीणचा जो हप्ता आहे हा प्रत्येकाला येणार आहे, कारण निधी 410 कोटी आहे. खूप मोठी निधी आहे ही आणि हे सर्वांना वाटप होणार आहे. त्यापेक्षा हे खातेच
बंद करून टाकले तर बरे, असे नाराजी बघा काही जणांनी टीका केलेली आहे लाडकी बहीण योजनेवर. की ही योजना बंद करून टाका करून अशी टीका केलेली आहे. लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागं चालू केली होती आहे की नाही. त्यांच्यामुळे विरोधक निवडणुकीत भुईसपाट झाले व महायुती तिन्ही पक्षात न भूते न भविष्यती असा राजकीय फायदा मिळाला. मित्रांनो बघा, आपण बघितलं व्हिडिओमध्ये बघा, अजित पवार यांनी सांगितलं होतं की ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, कारण ही योजना चालू राहणार आहे. तर त्यामुळे तुम्ही कुठलीच काळजी करायची नाही, कारण लाडकी बहीण योजना ही नक्कीच चालू राहणार आहे. एप्रिलचा हप्ता हा लाडक्या बहिणींना आलेला आहे आणि ज्या बहिणींना नाही आला त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. तर त्यांना आपण लवकरच हे पैसे पाठवणार आहोत. मित्रांनो बघा, आता बघा लाडक्या बहिणीचे पैसे न येण्याचे कारणसुद्धा भरपूर असू शकतात. त्यावर आपण एक व्हिडिओज बनवणार आहोत. आता काही दिवसात तो व्हिडिओ येणार आहे. त्यात आपण काय कारण असू शकते हे डिस्कस करणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील लाडक्या बहिणीचे, तर त्यामागील कारण नेमकं काय यावर आपण एक व्हिडिओ आणणार आहोत लगेच. त्यावर आपण बघूया. मित्रांनो बघा, तुम्हाला जे 1500 रुपये आले असतील किंवा 500 रुपये आले असतील हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि राहिला विषय आता याचा की मे आणि जूनचा हप्ता. मित्रांनो बघा, मे आणि जूनचा जो हप्ता आहे, मे आणि जूनचा हप्ता याबद्दल कुठलीच अधिकृत घोषणा आलेली नाही. मे आणि जूनचा हप्ता नेमका कधी मिळेल आता याबद्दल त्यांनी कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही आहे. जसे आपल्या अदिती तटकरे मॅडमकडून कुठली माहिती मिळेल तसेच आपण एक व्हिडिओ बनवणार आणि त्यावर ते माहिती तुम्हाला लवकरच आपण कळवणार आहोत. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना पैसे नाही आले ते कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावर त्यांच्यासाठी उपाय आणणार आणि काही ना काही त्यावर आपण तरतूद करणार आहोत. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.